तो आज आपण काही फॅक्टरायझेशन च्या बेसिसवरचे क्वेश्चन्स पाहून घेऊ एक्सपोनेन्शियल मधले. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल मधले फॅक्टरायझेशन बेसिसचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. सर्वांना व्हिडिओ दिसत आहे स्पष्ट आणि स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे? ठीक आहे. सो लेक्चर आपण स्टार्ट करू. लिमिट एक्सटेंड्स टू 0, 15 to the power x minus 5 to the power x minus 3 to the power x plus 1 upon x sin x. हे लिमिट आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल गिवन लिमिट आपण कन्सिडर करू ॲज कॅपिटल L. As limit extends to 0, 15 to the power x minus 5 to the power x minus 3 to the power x plus 1 divided by x into sin x. ठीक आहे. नाव जो डिनॉमिनेटर आहे इथे आपण डिनॉमिनेटर जर चेक केला तर तो आहे x इंटू साइन एक्स. ठीक आहे. आणि लिमिटिंग व्हॅल्यू एक्सची आहे x टेंड्स टू 0. सो इफ वी पुट x इक्वल्स टू 0 म्हणजे एक्सला जर 0ने रिप्लेस केलं तर 0 इंटू साइन 0. आता साइन 0 सुद्धा 0 होतं आणि 0 इंटू 0 होईल 0. बरोबर आहे. तर डिनॉमिनेटर 0 आहे. ठीक आहे. आता डिनॉमिनेटर 0 असण्याला दोन कारण आहे. एक म्हणजे एक्स इटसेल्फ, एक्स मुळे सुद्धा डिनॉमिनेटर 0 आहे आणि दुसरं कारण आहे साइन एक्स. ठीक आहे. सो ते दोन्ही आपल्याला त्या ठिकाणून एलिमिनेट करायचे आहेत. आता एलिमिनेट करायचं आहे म्हणजे एक्सला एलिमिनेट करायचं आहे आणि साइन एक्सचं लिमिट आपल्याला एक्झिस्टिंग फॉर्ममध्ये आणायचं आहे. सो एक्सला एलिमिनेट करायचं आहे तर एक्सने डिवाइड करायचं आणि साइन एक्सचं लिमिट इव्हॅल्युएट करायचं आहे तर त्याला एक्सने डिवाइड करून टाकायचं. बरोबर आहे. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर एक्स इंटू एक्स याने आपल्याला डिवाइड करायचं आहे बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअरने आपल्याला डिवाइड करायचं आहे. एक्स एक कॅन्सल होऊन जाईल आणि एक एक्स जो वाचला आहे त्याने आपण साइन एक्सचं लिमिट इव्हॅल्युएट करू. ठीक आहे. सो एक्स स्क्वेअरने इथे डिवाइड करू. डिवाइड न्यूमरेटर and denominator by x square. ठीक है. So limit extends to 0, 15 to the power x minus 5 to the power x minus 3 to the power x plus 1 upon x square divided by x into sin x by x square. ठीक आहे. सो एक्स स्क्वेअरने आपण डिवाइड केलं. नाव एक्स स्क्वेअर आणि इथला एक एक्स कॅन्सल होऊन जाईल. बरोबर. एक्स स्क्वेअरमधला एक एक्स आणि एक्स साइन एक्स मधला एक्स कॅन्सल होईल या ठिकाणी. सो लिमिट एक्सटेंड्स टू 0, 15 to the power x minus 5 to the power x minus 3 to the power x plus 1 divided by x square upon sin x by x. ठीक है. x कॅन्सल. सो डिनॉमिनेटरचा प्रश्न मिटला इथे कारण आता जो डिनॉमिनेटर आहे त्याचं लिमिट एक्झिस्टिंग आहे. साइन एक्स बाय एक्सचं लिमिट होतं 1. ठीक आहे. साइन एक्स बाय एक्सचं लिमिट होईल 1. आता राहिलं तुमचं न्यूमरेटर. न्यूमरेटरमध्ये एकदा पाहून घेऊ आपण की काय सिच्युएशन आहे. ती आहे 15 to the power x minus 5 to the power x minus 3 to the power x plus 1 upon x square. सो न्यूमरेटरमध्ये ओव्हरऑल 3 एक्सपोनेन्शियल टर्म्स आहेत आणि एक प्लस 1 आहे. प्रिव्हियसली तुम्हाला माहिती असेल की आपल्याला
स्टँडर्ड एक्सपोनेन्शियल फंक्शनचं जर लिमिट इव्हॅल्युएट करायचं आहे तर लिमिट एक्स टेंड्स टू 0 ए टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्सचं लिमिट होतं ॲज लॉग ए. सो आपल्याला एक पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियल टर्मसाठी 1 काय करावा लागतो, सबट्रॅक्ट 1 करावा लागतो सबट्रॅक्ट. ठीक आहे. सो न्यूमॅरेटरमध्ये आपल्याकडे 3 एक्सपोनेन्शियल टर्म्स आहेत. ठीक आहे. आउट ऑफ विच 2 आर निगेटिव्ह. 2 टर्म्स ज्या आहेत त्या निगेटिव्ह आहेत, ही एक आणि ही एक. तर यासाठी 1 ॲड करावं लागेल, यासाठी 1 ॲड करावं लागेल आणि यासाठी 1 सबट्रॅक्ट करावं लागेल. ठीक आहे. नॉर्मली जी थिंकिंग आहे आपली ती या प्रकारची असेल. पण ही थिंकिंग कधी ठेवायची आहे, तर जेव्हा आपल्याकडे इन डिनॉमिनेटर सपोज एक्स आहे. सो जर समजा आपल्याकडे इथे एक्स असता तर आपण ही थिंकिंग ठेवली असती की फॉर द पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियल टर्म्स आपण 1 सबट्रॅक्ट केला असता आणि फॉर द निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल टर्म्स आपण 1 ॲड केला असता. ठीक आहे. जर आपल्याकडे एक्स अवेलेबल असता, पण आपल्याकडे एक्स नाही आहे, आपल्याकडे एक्स स्क्वेअर आहे. सो आपल्याला एक्स स्क्वेअर युटिलाइज करायचा आहे. काय युटिलाइज करायचं आहे, एक्स स्क्वेअर युटिलाइज करायचा आहे. आणि टू युटिलाइज एक्स स्क्वेअर आपल्याला जो न्यूमॅरेटर आहे, ठीक आहे, त्याचा आपल्याला फॅक्टरायझेशन करून घ्यायचं आहे. जो न्यूमॅरेटर आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टरायझेशन. ठीक आहे. आता ते कसं करू आपण, न्यूमॅरेटरला आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. हा आहे तुमचा न्यूमॅरेटर, याला आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. ठीक आहे. फॅक्टराइज करणार आपण, तर इथे आपल्याला दिसतो 15. ठीक आहे. त्यानंतर 5 आणि 3 इन द बेसिस ऑफ द एक्सपोनेन्शियल. ठीक आहे. एक्सपोनेन्शियलच्या बेसिसमध्ये आपल्याला 15 दिसतोय, 5 दिसतोय आणि 3 दिसतोय इन द कॉन्स्टंट बेसिस. तर त्यामध्ये 15 जर आपण पाहिलं तर 15 म्हणजेच 5 इंटू 3. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या, की जो 15 हा बेस आहे इज 5 इंटू 3. ठीक आहे. सो आपण काय करू की जो 15 आहे त्याला आपण या प्रकारे ब्रेक करून घेऊ की 15 याने 5 इंटू 3. एकदा आपण पॉवर सेपरेट केले की इझिली आपण त्याला फॅक्टराइज करू शकतो. आता ते कसं, तर डायरेक्ट ते क्वेश्चनमध्ये आपण इथे परफॉर्म करू. ठीक आहे. तर ज्या 3 एक्सपोनेन्शियल टर्म्स आहेत आपल्याकडे, त्यापैकी पहिली जी एक्सपोनेन्शियल टर्म आहे जिचा बेस आहे 15 कॉन्स्टंट बेस. ठीक आहे. तो आपण त्या बेसला बाकीच्या ज्या 2 एक्सपोनेन्शियल टर्म्स आहेत म्हणजे 5 टू द पॉवर एक्स आणि 3 टू द पॉवर एक्स, ठीक आहे, यांच्या बेसिसच्या फॉर्ममध्ये त्याला आपण स्प्लिट करून घेऊ. सो लिमिट एक्सटेंड्स टू 0. ला मी असं लिहितोय 5 इंटू 3. बाकी त्याचा पॉवर जो आहे एक्स तो ॲज इट इज राहील. आपण फक्त केलंय काय ते लक्षात घ्यायचं आहे, आपण हा पॉवर ॲज इट इज ठेवला आहे. ठीक आहे. आणि याला फक्त 15ला आपण असं लिहिलं आहे 5 इंटू 3. बाकी जो पॉवर आहे तो एक्स ॲज इट इज. ठीक आहे. मायनस 5 टू द पॉवर एक्स मायनस 3 टू द पॉवर एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय साइन एक्स बाय एक्स. ठीक आहे. तो 15ला आपण एक्सप्रेस केलं ॲज इन द फॉर्म ऑफ द फॅक्टर्स 5 इंटू 3. देन पॉवर सेपरेट करून घ्यायचा आहे. आता लक्षात घ्या की ए इंटू बी टू द पॉवर सी या प्रकारची जर टर्म असेल तर त्याचा अर्थ होतो ए टू द पॉवर सी इंटू बी टू द पॉवर सी. ठीक आहे. किंवा डिव्हिजनही असेल तरी ए अपॉन बी टू द पॉवर सी म्हणजेच ए टू द पॉवर सी अपॉन बी टू द पॉवर सी. ठीक आहे. सो आपल्याकडे एक टर्म आहे 5 इंटू 3 टू द पॉवर एक्स, तर याला आपण लिहू शकतो 5 टू द पॉवर एक्स
into 3 to the power x. ठीक है, 5 into 3 to the power x means 5 to the power x into 3 to the power x. मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये पॉवर इक्वली अप्लिकेबल असतो टू ईच टर्म. सो देअरफॉर आपलं लिमिट इथे काय होईल, लिमिट x टेंड्स टू 0, 5 into 3 to the power x यानी 5 to the power x into 3 to the power x minus 5 to the power x minus 3 to the power x plus 1 divided by x square upon sin x by x. ठीक है, नाउ फाइव टू द पावर एक्स इंटू 3 टू द पावर एक्स मायनस 5 टू द पावर एक्स या ज्या दोन टर्म्स आहेत, ठीक आहे, या दोन टर्म्स, या दोन्ही टर्म्समधनं आपण काय कॉमन घेऊ शकतो, 5 टू द पावर एक्स. ठीक आहे, 5 रेस टू द पावर एक्स आपण घेऊ कॉमन. सो रिमेनिंग टर्म काय राहील, रिमेनिंग टर्म राहील 3 टू द पावर एक्स आणि 1. ठीक आहे, कारण इथनं आपण 5 टू द पावर एक्स घेतला आहे कॉमन. ठीक आहे, सो 5 टू द पावर एक्स आपण कॉमन घेतला फ्रॉम द फर्स्ट टू टर्म्स. पहिल्या दोन टर्म्समधनं आपण 5 टू द पावर एक्स घेतला आहे कॉमन. ठीक आहे, सो रिमेनिंग टर्म राहिली आपली 3 टू द पावर एक्स मायनस 1. आता काय करू आपण, तर नंतरच्या ज्या दोन टर्म्स आहेत म्हणजे या दोन टर्म्स मायनस 3 टू द पावर एक्स प्लस 1 यामधनं आपण मायनस कॉमन घेऊ, कारण आपल्याला हा सेम फॅक्टर इथे मॅनेज करायचा आहे. तर आपण मायनस कॉमन घेऊ. ठीक आहे, मायनस ऑफ मायनस इज प्लस 3 टू द पावर एक्स आणि प्लस ऑफ मायनस इज मायनस 1. सो फर्स्ट टू टर्म्समधनं आपण 5 टू द पावर एक्स कॉमन घेतला आणि नंतरच्या ज्या दोन टर्म्स आहेत त्यामधनं आपण मायनस कॉमन घेतला, डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर अपॉन साइन एक्स बाय एक्स. ठीक आहे, त्यानंतर लिमिट एक्स टेंड्स टू 0. आता पहा की आपल्याकडे न्यूमरेटरमध्ये दोन टर्म्स आहेत, ही एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. दोन्ही टर्म्समध्ये कॉमन आहे 3 टू द पावर एक्स मायनस 1, बरोबर आहे. यामध्येही 3 टू द पावर एक्स मायनस 1 आहे आणि इथेही 3 टू द पावर एक्स मायनस 1 आहे. सो 3 टू द पावर एक्स मायनस 1 कॉमन घेऊ. बाकी काय राहील, 5 टू द पावर एक्स मायनस 1, बरोबर आहे. सो 3 टू द पावर एक्स मायनस 1 इंटू 5 टू द पावर एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय साइन एक्स बाय एक्स. ठीक आहे, सो या प्रकारे आपला जो न्यूमरेटर आहे त्याला आपण फॅक्टोराइज केला आहे. फॅक्टोराइज करणे म्हणजे काय करणे, तर समला एक्सप्रेस करणे इंटू मल्टिप्लिकेशन. लाईक सपोज आपल्याकडे एखादा नंबर आहे, जसा इथे होता 15, तर 15ला मी असं लिहिलं 5 इंटू 3. तर 5 आणि 3 हे झाले फॅक्टर्स, ज्या फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन होतं 15. तसेच 3 टू द पावर एक्स मायनस 1 आणि 5 टू द पावर एक्स मायनस 1 हे झाले तुमचे फॅक्टर्स ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे होतं ओरिजिनल टर्म्स. ठीक आहे, या दोन फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन ही ओरिजिनल टर्म होते, पूर्ण टर्म होते. तर आपण काय केलं, या पूर्ण टर्मला काय केलं, फॅक्टोराइज केलं आणि फॅक्टोराइज करून आपण त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलं, या दोघांच्या मल्टिप्लिकेशनमध्ये. जसं आपण 15ला या 5 इंटू 3 या मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलं, तसंच आपण ही जी टर्म होती त्याला इथे या प्रकारे फॅक्टोराइज केलं. ठीक आहे, वाईप आउट करून घेतो मी. ठीक आहे, फॅक्टोराइज का केलं, तर डिनॉमिनेटरमध्ये आपल्याकडे एक्स स्क्वेअर होता म्हणून आपण फॅक्टोराइज केलं, नाहीतर आपल्याला काही गरज नव्हती फॅक्टोराइज करायची. आपल्याकडे जर एक्स असता फक्त एक्स तर फॅक्टोराइज करायची गरज नव्हती. आता काय करू, आपल्याकडे एक्स स्क्वेअर आहे
एक्स स्क्वायर माने एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वायर याने ठीक आहे एक्स इंटू एक्स. तो काय करू आपण की एक जो एक्स आहे तो 3 टू द पॉवर एक्स मायनस वनच्या डिनॉमिनेटरमध्ये मॅनेज करू आणि जो दुसरा एक्स आहे त्याला आपण 5 टू द पॉवर एक्स मायनस वनच्या डिनॉमिनेटरमध्ये मॅनेज करू. ठीक आहे. आपल्याकडे जर एखादा रेशिओ आहे असा ए इंटू बी अपॉन सी इंटू डी, सो इझिली आपण याला ए अपॉन सी इंटू बी अपॉन डी या प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे. तर तसंच काय करू आपण इन द सेम वे की जो एक्स स्क्वेअर आहे त्याला आपण एक्स इंटू एक्स मानू. ठीक आहे. त्यातला एक एक्स आपण 3 टू द पॉवर एक्स मायनस च्या डिनॉमिनेटरमध्ये मॅनेज करू आणि जो दुसरा एक्स आहे त्याला 5 टू द पॉवर एक्स मायनस वनच्या डिनॉमिनेटरमध्ये मॅनेज करू इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. सो 3 टू द पॉवर एक्स मायनस वन बाय एक्स, ठीक आहे, इंटू 5 टू द पॉवर एक्स मायनस वन बाय एक्स अपॉन साइन एक्स बाय एक्स. ठीक आहे. ही स्टेप समजली आपण काय केलं इथे. आपण एक्स स्क्वेअरला युटिलाइज केलं आहे. ठीक आहे. एक्स इंटू एक्स, एक्स इंटू एक्स, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. सो आपण एक्स स्क्वेअरला युटिलाइज केलं. 3 टू द पॉवर एक्स मायनस वन या फॅक्टरच्या डिनॉमिनेटरमध्ये एक एक्स आपण युटिलाइज केला आणि 5 टू द पॉवर एक्स मायनस वनच्या डिनॉमिनेटरमध्ये आपण दुसरा एक्स मॅनेज केला सिन्स या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होतं. ठीक आहे. म्हणजे 3 टू द पॉवर एक्स मायनस वन आणि 5 टू द पॉवर एक्स मायनस वन. ठीक आहे. म्हणून आपण हा एक्स स्क्वेअर असा लिहू शकलो एक्स इंटू एक्स आणि आपण त्याला ॲक्च्युअल दोन भागात म्हणजे एक इकडे आणि एक इकडे असं करू शकलो बिकॉज ऑफ द मल्टिप्लिकेशन. याच ठिकाणी समजा आपल्याकडे ॲडिशन असतं ऑफ दिस टू एक्सपोनेन्शियल फॅक्टर्स, समजा इथे ॲडिशन असतं आणि इथे समजा एक्स स्क्वेअर असतं, तर तसं जमलं नसतं. फरक लक्षात घ्या. इथे जर आपण डिनॉमिनेटर सेपरेट करायला गेलो असतो तर हे असं झालं असतं 3 टू द पॉवर एक्स मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5 टू द पॉवर एक्स मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर हा सारखा लागू असते प्रत्येक टर्मला. सो आपल्याकडे दोन टर्म्स होत्या 3 टू द पॉवर एक्स मायनस वन आणि 5 टू द पॉवर एक्स मायनस वन, ज्यांची सम असेल तर त्या दोन टर्म्स झाल्या आणि त्या दोन टर्म्स असल्यामुळे दोघांनाही डिनॉमिनेटर सारखा लागू राहील. म्हणजे 3 टू द पॉवर एक्स मायनस वनलाही एक्स स्क्वेअर लागू राहील आणि 5 टू द पॉवर एक्स मायनस वनलाही एक्स स्क्वेअरच लागू राहील. ठीक आहे. पण आपल्याकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जर टर्म्स असतील तर मग डिनॉमिनेटर तुम्ही डिनॉमिनेटरच्या फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये तुम्ही फॉर ईच टर्म मॅनेज करू शकता जर तुमच्याकडे न्यूमॅरेटरमध्ये टर्म्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. जसं समजा या दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन आहे तर मी इझिली हा जो एक्स स्क्वेअर आहे त्याला असा ब्रेक करून घेईल एक्स इंटू एक्स आणि मग एक एक्स मी इथे मॅनेज करणार आणि एक इथे मॅनेज करणार. ठीक आहे. सो त्याचसाठी आपण इथे फॅक्टरायझेशन केलं आणि दोन एक्सपोनेन्शियल फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन अरेंज केलं तेव्हाच आपण एक्स स्क्वेअर वापरू शकलो. ठीक आहे. फॅक्टरायझेशन का केलं हे लक्षात आलं का? क्वेश्चन तर आपला जवळपास सॉल्व्ह झाला आहे. आता फक्त लिमिट अप्लाय करायचं आहे. आपल्याकडे एक्स स्क्वेअर होता म्हणून आपण त्याला फॅक्टराइज केला आहे. ठीक आहे. आता लिमिट अप्लाय करा आणि मला आन्सर सांगा. लिमिट एक्सटेंड्स टू 0, 3 टू द पॉवर एक्स मायनस वन बाय एक्स याचं लिमिट log 3. ठीक आहे. इंटू लिमिट एक्सटेंड्स टू 0, 5 टू द पॉवर एक्स मायनस वन बाय एक्स. ठीक आहे. आणि लिमिट एक्सटेंड्स टू 0 साइन एक्स बाय एक्स 1. ठीक आहे. तो आपला आन्सर
असेल log 3 इंटू log 5. ठीक आहे, log 3 इंटू log 5 हे आपला आन्सर राहील. आणि लक्षात घ्या की लॉग्सचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर त्या ठिकाणी काहीही होत नाही. log a इंटू log b असा काही नियम नाही आहे. ठीक आहे, यांचं काहीच होत नाही. सो इथे हे आन्सर जशाच तसं ठेवायचं. log 3 इंटू log 5 हे तुमचा आन्सर राहील. बाकी साइन एक्स बाय एक्सचं लिमिट तर 1 होतं आणि ते रिप्रेझेंट करायची गरज नाही, कारण तो डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर 1 असेल तर तो रिप्रेझेंट करायची गरज नाही. समजलं आहे क्वेश्चन? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. लिमिट एक्सटेंड्स टू 0 25 to the power x minus 2 into 5 to the power x plus 1 upon x sin x. ठीक आहे, हे लिमिट आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. आता इथे डिनॉमिनेटर पाहिल्याबरोबर समजायला पाहिजे किंवा लक्षात यायला पाहिजे की नेमकं आपल्याला इथे काय करायचं आहे. डिनॉमिनेटरवरूनच समजायला येतं की काय करायचं आहे. डिनॉमिनेटर तर 0 आहे इथे पण. ठीक आहे, एवढं तर क्लिअर आहे की डिनॉमिनेटर 0 आहे, कारण जर आपण एक्सला 0ने रिप्लेस केलं तर एक्स आहेच, तो 0 आहे. आणि साईनमध्ये जर आपण एक्स ठेवला याने 0 तर तोही साईन 0 0च आहे. तर काय करता येईल मग, कारण प्रिव्हियसली आपण सिमिलर टर्म अशीच पाहिली आहे इन डिनॉमिनेटर, आणि तिथे काय केलं होतं आपल्याला सेम तेच फॉलो करायचं आहे इथे. तो काय करू आपण इथे, काय करणार, एक्स स्क्वेअरने आपण डिवाइड करू. बरोबर आहे, एक्स स्क्वेअरने काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, सो मी थोडक्यात सांगून देतो, हा तुम्हाला क्वेश्चन होमवर्क राहील. ठीक आहे, हा क्वेश्चन नोट करायचा आहे, हा तुम्हाला होमवर्क राहील. आता मी इथे थोडक्यात तुम्हाला सांगतो की नेमकं क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे. सो आधी तुम्ही डिवाइड कराल. ठीक आहे, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सो लिमिट एक्सटेंड्स टू 0 25 to the power x minus 2 into 5 to the power x plus 1 upon x square divided by x into sin x by x square. ठीक आहे, तो एक x इथे कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, एक्स स्क्वेअरमधला एक एक्स आणि साइन एक्स सोबतचा एक एक्स कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच तुमचं लिमिट असं राहील 25 to the power x minus 2 into 5 to the power x plus 1 upon sin x by x, सॉरी एक्स स्क्वेअर मिस केला आपण, डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर अपॉन साइन एक्स बाय एक्स. ठीक आहे, आता पुन्हा इथे जो डिनॉमिनेटर आहे त्याचा तर प्रश्न सॉल्व्ह झाला, कारण आता त्याचं लिमिट नॉन 0 आहे, म्हणजे आता ते एक्झिस्टिंग आहे. आता राहिला प्रश्न न्यूमरेटरचा, म्हणजे याचा. आणि इथे पुन्हा तुम्हाला एक्स स्क्वेअर दिसतो. एक्स स्क्वेअर दिसतो मीन्स तुम्हाला इथे जो न्यूमरेटर आहे त्याला काय करायचं आहे, फॅक्टराइज करायचं आहे. ठीक आहे, आता त्यासाठी जो न्यूमरेटर आहे तुमचा, ठीक आहे, तो काय आहे, तर तो आहे 25 to the power x. ठीक आहे, minus 2 into 5 to the power x plus 1 upon x square divided by sin x by x. ठीक आहे, तो हा आहे तुमचा न्यूमरेटर, ज्याला तुम्हाला फॅक्टराइज करायचा आहे. ठीक आहे, आता दोनच टर्म्स आहेत पॉसिबली, एक आहे 25 to the power x आणि दुसरा आहे 5 to the power x. या दोन एक्सपोनेन्शियल टर्म्स आहेत. यापैकी जर विचार केला तर तुम्ही 25ला कसं लिहू शकता,
5च्या फॉर्ममध्ये 5 × 5 बरोबर आहे. इझिली लिहू शकता 5 × 5. आता 5 × 5 याने 5 × 5 याने 5 स्क्वेअर. ठीक आहे. 5 × 5 याने 5 स्क्वेअर. तो इझिली आपण त्याला असं लिहू शकतो. ठीक आहे. 5 स्क्वेअर किंवा तुम्हाला वाटेल तर तुम्ही असं लिहून घ्या. ठीक आहे, काही फरक पडणार नाही. 5 × 5 टू द पॉवर x. ठीक आहे. किंवा मग सरळ त्याला 25ला असं लिहून घ्यायचं 5चा स्क्वेअर. ठीक आहे. अँड टू द पॉवर x. तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही फक्त या 25ला 5चा स्क्वेअर लिहिलाय, बाकी त्याचा पॉवर x जशाच तसा राहील. -2 × 5 टू द पॉवर x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर डिवायडेड बाय sin x बाय x. ठीक आहे. त्यानंतर 5 स्क्वेअर टू द पॉवर x. 5 स्क्वेअर टू द पॉवर x. तर जर आपण मिनिंग पाहिलं, ठीक आहे, 5 स्क्वेअर टू द पॉवर x लाईक x टू द पॉवर a टू द पॉवर b. समजा x चा पॉवर a आहे आणि x टू द पॉवर a चा पॉवर b आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ असा होतो x टू द पॉवर a इंटू b. x टू द पॉवर a इंटू b. आता त्याचं जर तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर सिम्पलचं एक्सप्लेनेशन आहे त्याचं. ठीक आहे. सपोज आपल्याकडे 2 स्क्वेअर आहे. आपण एखादा एक सिम्पल नंबर घेऊ आणि 2 स्क्वेअरचा क्यूब आहे. ठीक आहे. आपल्याकडे काय आहे, 2 स्क्वेअर आणि 2 स्क्वेअरचा क्यूब आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा मला सांगा 2 स्क्वेअर काय होतो? 4. सो हा होईल 4 क्यूब. ठीक आहे. आपण फक्त या 2चा स्क्वेअर 4 लिहिला, बाकी त्याचा क्यूब ॲज इट इज ठेवला. आता 4चा क्यूब काय होतो? 4चा क्यूब म्हणजे 4 × 4 × 4. 4 × 4 × 4. 4 × 4 16 आणि 16 × 4 64. बरोबर आहे. 16 × 4 इज 64. सो आपल्याला मिळेल 64. ठीक आहे. आता हा जो 64 आहे, 64 हाच तुमचा 2 टू द पॉवर 6 आहे. 2 टू द पॉवर 6. ठीक आहे. तुम्ही ट्राय करू शकता. 2 टू द पॉवर 6 म्हणजे 2चं तुम्हाला 6 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2. 2 × 2 4 × 2 8 × 2 16 × 2 32 × 2 64. बरोबर आहे. म्हणजे 2 टू द पॉवर 6 होतं 64. ठीक आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, 2 होतं ना. सो 2 स्क्वेअर होल क्यूबचं मिनिंग काय मिळालं तुम्हाला? 2 टू द पॉवर 6 मिळालं. ठीक आहे. आपण हे मिनिंग शोधत होतो की एखाद्या एक्सपोनेन्शियल टर्मचा जर पॉवर असेल तर ॲक्च्युअल काय होतं की प्रिव्हियस जो पॉवर आहे आणि त्या एक्सपोनेन्शियल टर्मचं पॉवर, ठीक आहे, यांचं मल्टिप्लिकेशन होत असतं. त्याला तुम्ही पॉवर ऑफ पॉवर म्हणू शकता. ठीक आहे. म्हणजे 2चा स्क्वेअर आहे आणि त्याचा परत क्यूब आहे, म्हणजे ॲक्च्युअल 2चा जो टोटल पॉवर आहे तो किती राहील? अरे 2चा स्क्वेअर आहे आणि 2चा जो 2च्या स्क्वेअरचा क्यूब आहे, म्हणजे 2चा पॉवर किती? 6. ठीक आहे.
तर या प्रकारे कंपेअर करायला शिका. नाव समजा याच ठिकाणी 2चा क्यूब आहे आणि 2चा क्यूबचा पॉवर 4 आहे, तर मग 2चा पॉवर किती? 12. ठीक आहे. तर पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन होतं. 2चा क्यूब असेल आणि त्याचा पॉवर 4 आहे, म्हणजे याचा अर्थ की 2 to the power 3 into 4. 2चा स्क्वेअर आहे आणि त्याचा क्यूब आहे, म्हणजे याचा अर्थ की 2 to the power 2 into 3. लाईक 5चा स्क्वेअर आहे आणि त्याचा पॉवर x आहे, तर मग याचा अर्थ 5 to the power 2 into x. ठीक आहे. 5 to the power 2 into x. आणि हे जे पॉवर ऑफ पॉवर आहे ते इंटरचेंजेबल असतात. इंटरचेंजेबल म्हटलं मी. इंटरचेंजेबल म्हटलं तर काय? तर तुम्ही आतमधला पॉवर बाहेर किंवा बाहेरचा पॉवर आतमध्ये घेऊ शकता इझिली. म्हणजे समजा माझ्याकडे 2च्या स्क्वेअरचा क्यूब आहे, तर मी त्याला 2चा क्यूबचा स्क्वेअर लिहू शकतो. किंवा जर माझ्याकडे 2 क्यूबचा पॉवर 4 आहे, तर मी याला असं लिहू शकतो 2 to the power 4 क्यूब. काही फरक पडेल का? नाही. कारण काय की ॲक्च्युअल पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन आहे ना. सो इथेही 2 into 3 6. इथेही 3 into 2 6. इथे 4 into 3 12 आणि इथे 4 into 3 12. सो हे इंटरचेंजेबल असतात. ठीक आहे. सो मी कधीही समजा माझ्याकडे 5 स्क्वेअर टू द पॉवर x आहे, तर मी त्याला कधीही असं लिहू शकतो 5 टू द पॉवर x होल स्क्वेअर. ठीक आहे. सो 5 स्क्वेअरचा पॉवर x आणि 5 टू द पॉवर x चा स्क्वेअर हे दोन्ही काय आहेत? सारखेच आहेत की वेगवेगळे आहेत? सारखेच आहेत. बरोबर आहे. सो आपल्याला एक्झॅक्टली त्याच वेनी इथे रिप्रेझेंट करायचा आहे. हा जो 5 स्क्वेअर टू द पॉवर x आहे, मी त्याला असं लिहितो 5 टू द पॉवर x स्क्वेअर. ठीक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वर्षभर कामात येणार आहेत. कारण वर्षभर आपण या प्रकारचे रिप्रेझेंटेशन छोटे मोठे सिम्प्लिफिकेशनमध्ये असताना आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे. सो म्हणून आपण सध्या वेळ घेतो एक छोटी छोटी डिटेल समजण्यासाठी. ठीक आहे. की काय एक्झॅक्टली आपण तसं लिहू शकतो. ठीक आहे. फक्त रिप्रेझेंटेशनचा फरक असतो. सो 5 स्क्वेअर टू द पॉवर एक्सला आपण 5 टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर लिहून घेतलं आहे. मायनस 2 into 5 to the power x plus 1 divided by x square upon sin x by x. ठीक आहे. नाउ ही जी टर्म आहे त्याकडे पहा. ठीक आहे. त्याला मी थोडंसं मॉडिफाय करून लिहितोय. लिमिट एक्सटेंड्स टू 0. 5 to the power x whole square minus 2 into 5 to the power x into 1 आणि प्लस मी 1 ला लिहितो ॲज 1 स्क्वेअर. 1 ला लिहिलं मी ॲज 1 स्क्वेअर. ठीक आहे. ॲक्च्युअल ओरिजिनल टर्मला कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स आपण क्रिएट केलेला नाही आहे. 2 into 5 to the power x into 1 चा अर्थ अजूनही काय आहे? हाच आहे 2 into 5 to the power x. आणि 1 स्क्वेअरचा अर्थ अजूनही काय आहे? 1च आहे. ठीक आहे. सो आपण असं लिहिलंय याला, तर त्याच्या ओरिजिनल जे कंपोजिशन आहे त्याला काही फरक पडलेला नाही आहे. पण आता हा जो फॉर्म आहे 5 टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर मायनस 2 into 5 टू द पॉवर एक्स into 1 आणि प्लस 1 स्क्वेअर हा एक पूर्ण स्क्वेअर आहे. पूर्ण स्क्वेअर आहे. जसा एक पूर्ण स्क्वेअर कसा असतो, तर तो असा असतो ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आणि हा जो स्क्वेअर आहे हा कशाचा असतो, तर हा असतो ए प्लस बी होल स्क्वेअर. असं काही पाहिलं आहे आपण प्रिव्हियसली? ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे
प्लस बी स्क्वेअर. तर मग आपल्याकडे जी न्यूमरेटरमध्ये टर्म आहे तिच्याकडे पहा, ती पण तशीच आहे. 5 to the power x स्क्वेअर, ठीक आहे, -2 × 5 to the power x × 1 + 1 स्क्वेअर. फक्त एक फरक आहे, तो म्हणजे आता एक इन्स्टेड ऑफ प्लस देअर इज मायनस. सो इथे सुद्धा प्लस ऐवजी मायनस राहील. ठीक आहे, मिडल टर्म जी आहे ती निगेटिव्ह आहे. सो इन्स्टेड ऑफ प्लस त्या ठिकाणी मायनस राहील. ती एक्झॅक्टली स्क्वेअर आहे. ठीक आहे, लाईक a - b होल स्क्वेअर. तर मला सांगा हा कशाचा स्क्वेअर आहे? ही जी टर्म आहे म्हणजे तुमचं न्यूमरेटर. बरोबर आहे, 5 to the power x - 1 होल स्क्वेअर. समजा तुम्ही याला 5 to the power x ला तुम्ही सपोज a समजले, ठीक आहे, आणि 1 ला समजा तुम्ही b समजले. ठीक आहे, तर तुम्ही इझिली तिथे मेन्शन करू शकता की तो a स्क्वेअर आहे. ठीक आहे, हा परत a आहे म्हणजे -2 × a, हा 1 म्हणजे b आहे. ठीक आहे, सो -2 ऑफ a × b आणि प्लस 1 स्क्वेअर याने b स्क्वेअर मीन्स a - b होल स्क्वेअर. ठीक आहे, तो तो जो कंप्लीट स्क्वेअर आहे, ठीक आहे, त्याला स्क्वेअर्ड फॉर्ममध्ये लिहून घ्यायचा आहे. तर तुमचं जे लिमिट आहे आता ते या प्रकारे दिसेल. लिमिट एक्सटेंड्स टू 0. ठीक आहे, हा जो न्यूमरेटर आहे हा स्क्वेअर आहे कंप्लीट. 5 to the power x - 1 होल स्क्वेअर डिवायडेड बाय x स्क्वेअर अपॉन sin x बाय x. बरोबर आहे. आणि आता फक्त एकच काम राहिलं आहे की इथे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे आणि न्यूमरेटरचाही स्क्वेअर आहे. सो तुम्ही याला रेशोचा स्क्वेअर लिहू शकता. न्यूमरेटरचा स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजेच रेशोचा स्क्वेअर. सो तुम्ही याला असं लिहून घ्यायचं आहे 5 to the power x - 1/x होल स्क्वेअर. ठीक आहे, अपॉन sin x बाय x. ठीक आहे, तर हा कंप्लीट रेशोचा स्क्वेअर रिप्रेझेंट करून घ्यायचा इथे. आणि आता लिमिट अप्लाय करून घ्यायचं. तर न्यूमरेटरचं लिमिट 5 to the power x - 1/x चं लिमिट ॲज x टेंड्स टू 0. अरे 5 to the power x - 1/x चं लिमिट ॲज x टेंड्स टू 0. दिसत नाहीये? आतापर्यंत दिसत होतं का? अच्छा अच्छा अच्छा, सॉरी, ती स्टेप नाही दिसत आहे. ठीक आहे, 5 to the power x - 1/x चं लिमिट ॲज x टेंड्स टू 0. log 5 होल स्क्वेअर आणि sin x बाय x चं लिमिट 1. ठीक आहे, 1 रिप्रेझेंट करायची गरज नाही आहे डिनॉमिनेटर. सो तुमचा आन्सर राहील log 5 होल स्क्वेअर. ठीक आहे, log 5 होल स्क्वेअर हे तुमचा आन्सर राहील. ठीक आहे, समजला हा क्वेश्चन? ठीक आहे, सो हा तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, त्यानंतर ही एक त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सिमिलर बेसिस. तो हा सुद्धा तुम्हाला राहील होमवर्क.
ठीक आहे. पहिल्यांदा इथे मला सांगा की फर्स्ट स्टेप काय राहिली यामध्ये. समजा गिवन लिमिट आपण ॲज कॅपिटल एल समजलं तर 21 to the power x minus 7 to the power x minus 3 to the power x plus 1 upon x into log of 1 plus x. आता यात फक्त एवढं लक्षात घ्याल की लॉगॅरिथमिक फंक्शन आहे आणि लॉगॅरिथमिक फंक्शनच्या लिमिटचा एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे की लॉग ऑफ 1 प्लस एक्स बाय एक्सचं लिमिट 1 होतं. ठीक आहे. तर मग मला सांगा इथे तुमच्याकडे एक्स इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स आहे. तर तुम्ही जो डिनॉमिनेटर आहे तो जर चेक केला तर तो आहे 0. ठीक आहे. कारण डिनॉमिनेटरमध्ये एक्सही आहे, तो एक्स ऑलरेडी 0 आहे आणि लॉग ऑफ 1 प्लस एक्समध्ये जर तुम्ही एक्सला 0ने रिप्लेस केलं तर लॉग 1 सुद्धा 0 होते. तर तुम्हाला याला काढून टाकायचा आहे आणि याचं लिमिट एक्झिस्टिंग बनवायचं आहे. तर याच्यासाठी 1 एक्स लागेल आणि याच्यासाठी 1 एक्स लागेल. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल एक्स स्क्वेअरनी काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. सो पहिली स्टेप राहील तुमची की तुम्ही इथे काय कराल, एक्स स्क्वेअरनी डिवाईड कराल. ठीक आहे. सो एक्स स्क्वेअरने डिवाईड केलं, ती राहील तुमची पहिली स्टेप. त्यानंतर काय होईल की डिनॉमिनेटरचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ठीक आहे. समजा आपण डिवाईड केलं 21 टू द पॉवर एक्स मायनस 7 टू द पॉवर एक्स मायनस 3 टू द पॉवर एक्स प्लस 1. ठीक आहे. अपॉन एक्स स्क्वेअर divided by x into log of 1 plus x upon x square. So here 1x is cancelled. ठीक आहे. म्हणजे जे रिमेनिंग टर्म राहील ती लिमिट एक्सटेंड्स टू 0. 21 टू द पॉवर एक्स मायनस 7 टू द पॉवर एक्स मायनस 3 टू द पॉवर एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय लॉग ऑफ 1 प्लस एक्स बाय एक्स. ठीक आहे. डिनॉमिनेटरचा प्रॉब्लेम झाला सॉल्व्ह. आता राहिला न्यूमॅरेटर. न्यूमॅरेटरमध्ये आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आणि एक्स स्क्वेअर युटिलाइज करायसाठी तुम्हाला जो न्यूमॅरेटर म्हणजे हा जो न्यूमॅरेटर आहे याला तुम्हाला फॅक्टोराइज करायचा आहे. तर तुमच्याकडे 3 टर्म्स आहेत, 21 टू द पॉवर एक्स मायनस 7 टू द पॉवर एक्स आणि मायनस 3 टू द पॉवर एक्स. बाकी 1 जो आहे ती कॉन्स्टंट टर्म आहे. तर याला फॅक्टोराइज कसं कराल. 7 3 जा 21. सो तुम्ही 21ला या प्रकारे लिहून घ्याल 7 इंटू 3 टू द पॉवर एक्स मायनस 7 टू द पॉवर एक्स मायनस 3 टू द पॉवर एक्स प्लस 1. ठीक आहे. देन इथे पॉवर सेपरेट करून घ्यायचा आहे. 7 इंटू 3 टू द पॉवर एक्स याने 7 टू द पॉवर एक्स इंटू 3 टू द पॉवर एक्स, बाकी ॲज इट इज. तर इथे पॉवर सेपरेट करून घेतला तुम्ही. 7 इंटू 3 टू द पॉवर एक्स याने 7 टू द पॉवर एक्स इंटू 3 टू द पॉवर एक्स. त्यानंतर पहिल्या ज्या 2 टर्म्स आहेत यामधनं काय कॉमन घेता येईल, 7 टू द पॉवर एक्स. रिमेनिंग टर्म काय राहील आणि यानंतरच्या ज्या 2 टर्म्स आहेत यामधनं काय कॉमन घ्याल, मायनस. सो रिमेनिंग टर्म राहील 1. ठीक आहे. मग 3 टू द पॉवर एक्स मायनस 1 कॉमन घेऊन घ्याल तर बाकी काय राहिलं. ठीक आहे. सो या प्रकारे तुमचं फॅक्टोरायझेशन होऊन जाईल. एकदा फॅक्टोरायझेशन झालं की खाली राहील तुमच्याकडे एक्स स्क्वेअर. तर या एक्स स्क्वेअरला कन्सिडर करायचं ॲज एक्स इंटू एक्स, म्हणजे याला समजायचं एक्स इंटू एक्स. एक एक्स इथे मॅनेज करायचा. ठीक आहे. आणि एक एक्स इथे मॅनेज करायचा. याचं लिमिट काय होतं, लॉग 3 इंटू याचं लिमिट. ठीक आहे. तो या क्वेश्चनचा आन्सर राहील तुमचं लॉग 3 इंटू लॉग 7. ठीक आहे.
कारण खालची जी टर्म आहे डिनॉमिनेटर जो आहे त्याचं लिमिट 1च येणार आहे. लॉग ऑफ 1 + x/xचं लिमिट राहणार 1च. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युअल जो तुमचा न्यूमरेटरचं लिमिट राहील जे log 3 × log 7 तेच तुमचा आन्सर राहणार. log 3 × log 7. ठीक आहे, समजलं? ठीक आहे. सो हा एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क. त्यानंतर एक बाकी राहिला आता हा क्वेश्चन, हा आपण इथे पाहून घेऊ विदिन 5 मिनिट्स. तुमचे ऑफलाईन क्लासेस चालू झाले आहे का? चालू झाले आहेत? तुमच्या ऑफलाईन ट्युशन्स चालू आहेत का? ठीक आहे, सर्वच चालू आहेत. ठीक आहे, तर आपणही सुरू करून घेऊ उद्यापासनं. हां, उद्या नाही, परवापासनं, कारण माझी तब्येत सध्या खराब आहे त्याच्यामुळे ठीक आहे, तसं पाहू, मंडेपासनं चालू करून घेऊ. ठीक आहे. सो हा एक क्वेश्चन कंप्लीट करून घेऊ आपण. थोडं फास्ट घेऊ. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनकडे लक्ष ठेवा. सो इथे गिवन लिमिट कन्सिडर करू आपण एस कॅपिटल एल. लिमिट x टेंड्स टू 0, 49 to the power x minus 2 into 35 to the power x plus 25 to the power x. ठीक है, अपॉन sin x into log of 1 plus 2x. ठीक आहे. नाव डिनॉमिनेटरवरनं सांगा मला तुम्ही इथे काय कराल. डिनॉमिनेटरमध्ये साइन एक्स आहे, साइन एक्स तर 0च आहे आणि लॉग ऑफ 1 + 2x आहे, तोही 0 आहे. तर तुम्हाला साइन एक्सचं लिमिट इव्हॅल्युएट करायचं आहे तर तिथे तुम्हाला x मॅनेज करावं लागेल आणि लॉग ऑफ 1 + 2xचं लिमिट इव्हॅल्युएट करायचं आहे तर तिथे 2x मॅनेज करावं लागेल. म्हणजे ओव्हरऑल जर एक्सची नीड पाहिली आपण तर x × x तुम्हाला x² काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. सो इथे आपण डिवाइड करू बाय x² टू बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ठीक आहे. सो लिमिट x टेंड्स टू 0, 49 to the power x minus 2 into 35 to the power x plus 25 to the power x. ठीक है, अपॉन x² divided by sin x into log of 1 plus 2x अपॉन x². ठीक आहे. नाव इथे x² आहे आणि न्यूमरेटरमध्ये एक्सपोनेन्शियल टर्म आहे. सो तुम्हाला जो न्यूमरेटर म्हणजे याला काय करायचं आहे, फॅक्टराइज करायचं आहे. ठीक आहे. आणि जो डिनॉमिनेटर आहे तिथे तुम्हाला x² जो आहे त्या x² समजायचं x × x. ठीक आहे. एक x तुम्ही इथे साइन एक्सच्या डिनॉमिनेटरमध्ये मॅनेज करा आणि दुसरा x जो आहे तो इथे लॉग ऑफ 1 + 2xच्या डिनॉमिनेटरमध्ये काय करायचं आहे, मॅनेज. ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटरची ॲडजस्टमेंट होऊन जाईल. आता राहिला न्यूमॅरेटर. न्यूमॅरेटरला तुम्हाला करायचं आहे फॅक्टराइज. ठीक आहे. तर पहिल्यांदा 49 आणि 25, 49 आणि 25. ठीक आहे. $49 आणि 25. ठीक आहे. हे दोन्ही जे नंबर्स आहेत ते आहेत परफेक्ट स्क्वेअर्स. काय आहेत, परफेक्ट स्क्वेअर्स आहेत. ठीक आहे ना.
49 म्हणजे 7 स्क्वेअर आणि 25 याने 5 स्क्वेअर. ठीक आहे. फर्दर मधला जो नंबर आहे 35 तो जर पाहिला तुम्ही तर ॲक्च्युअल तो 7 × 5 आहे. ठीक आहे. तो आपण काय करू की जे स्क्वेअर्स आहेत म्हणजे 49 आणि 25 त्यांना स्क्वेअर्ड फॉर्ममध्ये लिहून घेऊ आणि जो 35 आहे त्याला आपण 7 × 5 या प्रकारात रिप्रेझेंट करून घेऊ. ठीक आहे. किंवा त्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू. सो लिमिट एक्सटेंड्स टू 0. 49 टू द पॉवर x म्हणजे 7 स्क्वेअर टू द पॉवर x -2 × 35 आणि 7 × 5 टू द पॉवर x आणि 25 टू द पॉवर x म्हणजे 5 स्क्वेअर टू द पॉवर x डिवायडेड बाय x स्क्वेअर अपॉन इथे x हा स्प्लिट करून घ्यायचा आहे तर त्याला आपण असं लिहू sin x बाय x इंटू log ऑफ 1 + 2x बाय x. तो आपल्याकडे जो x स्क्वेअर होता इथे त्याला आपण लिहिलं x × x × x x स्क्वेअर. ठीक आहे. x × x इज x स्क्वेअर. नाव त्यानंतर लिमिट एक्सटेंड्स टू 0. सेवन स्क्वेअर टू द पॉवर एक्सला मी पॉवर एक्सचेंज करून असं लिहू शकतो 7 टू द पॉवर x स्क्वेअर बरोबर आहे -2 × 7 × 5 टू द पॉवर x. इथे मी पॉवर जो आहे तो दोन्ही टर्म्सला डिनोट करतो म्हणजे 7 × 5 टू द पॉवर x म्हणजे 7 टू द पॉवर x × 5 टू द पॉवर x आणि इथे जो 5 स्क्वेअर टू द पॉवर x आहे त्याला आपण ठीक आहे या प्रकारात लिहून घेऊ अपॉन x स्क्वेअर डिवायडेड बाय sin x बाय x इंटू लॉग ऑफ 1 + 2x बाय x. ठीक आहे. इथे आपल्याला एक ॲडजस्टमेंट करावी लागेल. ॲक्च्युअल लॉगचा जो फॉर्म्युला आहे तो हा आहे लॉग ऑफ 1 + x बाय x चं लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 0 काय होतं 1. ठीक आहे. आता या ठिकाणी 1 + 2x आहे तर इथे सुद्धा काय पाहिजे आपल्याला लॉग ऑफ 1 + 2x आहे तर डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला 2xच पाहिजे. ठीक आहे. आणि त्यामुळे आपण काय करू की तिथे 2नी मल्टिप्लाय आणि 2नी डिवाइड करून घेऊ. म्हणजे मी याला असं लिहितो 2 log ऑफ 1 + 2x. सो 2नी मल्टिप्लाय केलं आणि अपॉन 2x 2नी डिवाइड केलं 2नी मल्टिप्लाय 2नी डिवाइड केलं. ठीक आहे. नाव लिमिट एक्सटेंड्स टू 0. आता मला सांगा की जो न्यूमरेटर म्हणजे हा आहे टॉप न्यूमरेटर हा कशाचा स्क्वेअर आहे एनीवन 7 to the power x whole square -2 × 7 to the power x × 5 to the power x + 5 to the power x whole square. हा कशाचा स्क्वेअर आहे बरोबर आहे हा स्क्वेअर आहे. ठीक आहे. अपॉन x स्क्वेअर डिवायडेड बाय sin x बाय x इंटू 2 log ऑफ 1 + 2x बाय 2x. ठीक आहे. हाँ लिमिट एक्सटेंड्स टू 0. 7 to the power x - 5 to the power x whole square upon x square. स्क्वेअर आहे बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ठीक आहे. तो
त्याला आपण कंबाईन करून रिप्रेझेंट करू शकतो, म्हणजेच त्याला आपण असं लिहू शकतो 7 to the power x minus 5 to the power x अपॉन x होल स्क्वेअर. कंबाईन केलं आपण म्हणजे हा न्यूमरेटरचा स्क्वेअर होता आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर होता, म्हणजे रेशोचा स्क्वेअर अपॉन साइन एक्स बाय एक्स, ठीक आहे, इंटू 2 लॉग ऑफ 1 + 2x बाय 2x. बरोबर आहे. काय केलं आपण, जो स्क्वेअर आहे तो कंबाईन केला. त्यानंतर आता पर्टिक्युलरली या टर्म्समध्ये पहा 7 to the power x minus 5 to the power x अपॉन x. ठीक आहे. न्यूमरेटरमध्ये आपल्याकडे दोन एक्सपोनेन्शियल टर्म्स आहेत, दोन एक्सपोनेन्शियल टर्म्स, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे x. सो नॉर्मली आपण काय करतो, पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियल टर्मसाठी 1 सबट्रॅक्ट करतो आणि यासाठी 1 ॲड करतो. ठीक आहे. हे कधी करतो, जेव्हा आपल्याकडे x असेल डिनॉमिनेटरमध्ये, आणि सध्या आपल्याकडे x आहे कारण आपण स्क्वेअर हा रेशोचा करून टाकला आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे 7 to the power x minus 5 to the power x अपॉन x ही टर्म आहे. तर आपण काय करू की 7 to the power x साठी 1 सबट्रॅक्ट करू आणि जो -5 to the power x आहे त्याच्यासाठी 1 ॲड करू. बरोबर आहे. 1 सबट्रॅक्ट केला, 1 ॲड केला आणि आपण करू शकतो तसं. नाव 7 to the power x minus 1 ही एक टर्म राहील आपली. ठीक आहे. आणि राहिलेल्या ज्या दोन टर्म्स आहेत यामधनं आपण मायनस कॉमन घेऊ. मायनस इंटू मायनस प्लस आणि प्लस इंटू मायनस मायनस. ठीक आहे. अपॉन एक्स. बरोबर आहे. तो फर्स्ट 2 टर्म्स कंबाईन केल्या आणि नंतरच्या दोन टर्म्स आहेत त्यांच्यातनं आपण मायनस कॉमन घेतला. बरोबर आहे. आणि जर आपण डिनॉमिनेटर सेपरेट केला, आता सेपरेट केला म्हणजे सेपरेट करत आहोत याचा अर्थ लक्षात घ्या की टर्म्स आपल्या समच्या फॉर्ममध्ये आहे. ही एक टर्म आहे, मायनस ही दुसरी टर्म आहे. सो या दोघांनाही काय करायचं, एक्सनी डिवाइड करून टाकायचं. दोघांनी काय करायचं आहे, दोघांनाही काय करायचं आहे, एक्सनी डिवाइड. ठीक आहे. आता सिन्स प्रिव्हियसली आपण या मेथड्स फॉलो केलेल्याच आहेत इन डिटेल. ठीक आहे. तर मी ती एक स्टेप डायरेक्टली रिप्रेझेंट करतो. तो लिमिट एक्सटेंड्स टू 0. ठीक आहे. 7 to the power x minus 1 by x. ठीक है. माइनस 5 to the power x minus 1 by x whole square upon sin x by x into 2 into log of 1 plus 2x by 2x. ठीक आहे. या दोनला बाहेर याच्यासाठी लिहिलं आहे मी कारण तो कॉन्स्टंट आहे, सो त्याला लिमिट अप्लाय करायचं नाही आहे. आणि न्यूमरेटरमध्ये काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला 1 सबट्रॅक्ट करायचं आहे, इथे 1 ॲड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 7 to the power x minus 1 ही एक टर्म राहील तुमची. नंतरच्या दोन टर्म्समधनं मायनस कॉमन घ्यायचं आहे आणि डिनॉमिनेटर सेपरेट करायचं आहे. तर तुम्हाला हे असं मिळेल, ही एक टर्म मिळेल आणि ही दुसरी मिळेल. ठीक आहे. असं आपण अगदी जो पहिला क्वेश्चन होता त्यामध्येच केला आहे. तो होता क्वेश्चन हा. ठीक आहे. इथे आपण सेम ॲडजस्टमेंट केली होती की 5 to the power x minus 1 minus 3 to the power x plus 1 अपॉन x. देन यांना कंबाईन केलं आणि यांच्यातनं मायनस कॉमन घेतलं. सो 5 to the power x minus 1 मायनस ऑफ 3 to the power x minus 1 अपॉन x आणि देन डिनॉमिनेटर सेपरेट केला म्हणजे 5 to the power x minus 1 by x मायनस 3 to the power x minus 1 by x. तो अशा दोन टर्म्स मिळाल्या. सेम ॲडजस्टमेंट तुम्हाला इथे करायची आहे. ठीक आहे. तो सेम ॲडजस्टमेंट तुम्हाला इथे करायची आहे, पण ते स्क्वेअरमध्ये. तो जो स्क्वेअर आहे तो बाहेर राहीलच, याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही आहे. आपल्याला आपल्या ॲडजस्टमेंट्स इथे करायच्या आहेत, म्हणजे इथे करायच्या आहेत. 1 ॲड 1 सबट्रॅक्ट करून
टर्म्स अरेंज करणे आणि डिनॉमिनेटर सेपरेट करणे. आता काय करा, फक्त तुम्ही लिमिट अप्लाय करा आणि मला आन्सर सांगा. 7 to the power x minus 1 by x चं लिमिट. ठीक आहे. 5 to the power x minus 1 by x चं लिमिट. log 5 होल स्क्वेअर. ठीक आहे. sin x by x चं लिमिट 1 into 2 हा ॲज इट इज, हा जो 2 आहे ॲज इट इज, इंटू log 1 plus 2x upon 2x चं लिमिट as x tends to 0. log of 1 plus 2x by 2x चं लिमिट होतं 1. ठीक आहे. नाव log 7 minus log 5, दोन लॉग्सची सबट्रॅक्शन. log 7 by 5. ठीक आहे. so log 7 by 5 होल स्क्वेअर. ठीक आहे. अपॉन 1 into 2 into 1 2. ठीक आहे. आता मी याला इथे काय करतो की हे जे डिव्हिजन आहे त्याला या प्रकारे लिहितो. log 7 by 5 होल स्क्वेअर अपॉन 2 आहे, तर मी याला असं लिहितो 1 by 2 इंटू log 7 by 5 होल स्क्वेअर. ठीक आहे. लिहू शकतो आपण याला असं. अरे याला असं लिहू शकतो का मी? log 7 by 5 होल स्क्वेअर अपॉन 2 ला मी 1 by 2 इंटू log 7 by 5 होल स्क्वेअर. ठीक आहे. डिव्हिजनला कधीही तुम्ही मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. लाईक सपोज माझ्याकडे 2/3 आहे, तर मी याला 1/3 इंटू 2 या प्रकारे लिहू शकतो. तर तसंच log 7 by 5 होल स्क्वेअर अपॉन 2 याने 1/2 इंटू log 7 by 5 होल स्क्वेअर. आणि लॉगचा एक एक्सपोनेन्शियल रूल आहे, एक्सपोनेन्शियल रूल. त्यानुसार लॉगॅरिथमिक नंबरचे पॉवर्स लॉगच्या मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिले जाऊ शकतात किंवा लॉगचे कोइफिशियंट्स लॉगॅरिथमिक नंबरच्या पॉवरमध्ये लिहिले जाऊ शकतात. log x to the power n म्हणजे log x to the power n म्हणजे काय? n into log of x. so log of 7 by 5 होल स्क्वेअर, सॉरी इथे तसं शक्य नाही आहे. ठीक आहे. तो स्क्वेअर लॉगॅरिथमिक नंबरचा नाही आहे, सो हेच तुमचा आन्सर राहील. ठीक आहे. माय मिस्टेक, तिथे ध्यानात नाही आलं. हा लॉगचा होल स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे काही शक्यता नाही आहे. ठीक आहे. सो हेच तुमचा आन्सर राहील 1/2 log 7 by 5 होल स्क्वेअर, हाफ log 7 by 5 होल स्क्वेअर. समजलं? ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन आणि ते मधले 2 क्वेश्चन्स. ठीक आहे, ट्राय करून पाहाल. ठीक आहे. थँक्यू.